नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्याही बाबतीत असं नक्कीच झालं असेल की काही व्यक्तींना भेटल्यावर किंवा काही ठिकाणी व्हिजिट करून आल्यावर आपल्या मनाची मनस्थितीच एकदम चेंज होऊन जाते. म्हणजेच काही माणसांच्या सानिध्यात जाऊन आल्यावर मन एकदम फ्रेश, रिलॅक्स, हॅपी, एकदम टेन्शन फ्री होऊन जातं. मग तो हसवणारा तुमचा जॉली मित्रपरिवार का असेना किंवा एखादी गुड विशर, एखादी शुभचिंतक व्यक्ती तुमच्या सानिध्यात आलेली का असेना. तसंच एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा आपल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन आल्यावरती मनाची मनस्थिती एकदम प्रसन्न, मनाला एकदम पाठिंबा दिल्यासारखं शांत वाटू लागतं. तर या उलट काही व्यक्तींच्या सानिध्यात जाऊन आल्यावरती मात्र मन एकदम उदास, बेचैन, नुसती चिडचिड किंवा डिप्रेस झाल्यासारखं वाटतं. मूड आपोआपच उगाचच खराब होऊन जातो. आणि तसंच बघा ना, एखादं हॉस्पिटल किंवा पोलीस स्टेशनची जर देव न करो अशी पायरी कोणाला चढायला लागो, पण अशा ठिकाणी व्हिजिट करून आल्यावरती मन अक्षरशः हताश, निराश, निरुत्साही किंवा मनावर एकदम दडपण आल्यासारखं वाटू लागतं. असं का होतं? कारण त्या ठिकाणचा ऑरा, त्या ठिकाणची एनर्जी. आता हा ऑरा म्हणजे काय, तो कसा निर्माण होतो, मग त्यामध्ये आपण आपली पॉझिटिव्ह एनर्जी कशी जपायची, आपण स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं, हे सगळं आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ऑरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं एक सूक्ष्म एनर्जीचं सर्कल. जसा सूर्याभोवती प्रकाश असतो तसं प्रत्येक सजीवामध्ये एक एनर्जी, ऊर्जा असते. मी तर म्हणेन माणसांमध्येच नाही तर पशु, पक्षी, प्राणी, पाणी, पृथ्वी आणि अक्षरशः आपण हाताळलेल्या त्या प्रत्येक वस्तूमध्ये सुद्धा, कारण त्या वापरलेल्या वस्तूंमध्ये आपल्या मनातल्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा आपल्याला जाणवते, असं अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये मानलं जातं. तुम्ही कधी आपले स्वामी समर्थ किंवा भगवान बुद्ध किंवा इतर कोणत्याही देवी देवतांचा फोटो जर निरखून त्या चित्रामध्ये नीट जर तुम्ही बघितला असाल, तर त्यांच्या डोक्याच्या मागे बघा एक पिवळा, सोनेरी किंवा पांढरा असा प्रकाश दाखवलेला असतो. आध्यात्मिक परंपरेमध्ये ह्या तेजस्वी प्रकाशाला त्या त्या देवतांच्या ऊर्जा, पवित्रता किंवा सकारात्मक ऊर्जेचं एक प्रतीक मानलं जातं. अर्थात तो प्रकाश असा समोर आपल्याला उघड डोळ्यांनी दिसणार नसतो, म्हणूनच त्या व्यक्तींच्या चेतना किंवा सकारात्मक ऊर्जेचं त्यांचं प्रतीक म्हणून तो तिथे दाखवलेला असतो. आपण आपल्या आयुष्यात जो जो विचार करतो, जे जे अनुभव घेतो किंवा ज्या ज्या भावना आपल्या मनामध्ये आपण प्रत्येक घटनेला धरून आणतो, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आपला त्या ऑरावरती, आपल्या ऊर्जेवरती होत असतो. आपले विचार म्हणजेच आपले व्हायब्रेशन्स आणि आपल्या भावना म्हणजे आपली एनर्जी, फिलिंग्स, आणि ही एनर्जी आपण सतत आपल्या आजूबाजूला, आसपासला सतत प्रसारित म्हणजेच स्प्रेड करत असतो. म्हणूनच तुम्ही जेव्हा आनंदी असता, खुश असता, तेव्हा तुमच्या सानिध्यात आलेल्या त्या प्रत्येक माणसाला सुद्धा प्रसन्न वाटू लागतं. आणि तेच जर तुमची मनस्थिती खराब असेल, म्हणजे मनामध्ये राग, ताण, तणाव, मन जर तुमचं उदास असेल, तर ती नकारात्मकता सुद्धा तुमच्या सानिध्यात येणाऱ्या माणसांना जाणवू शकते. म्हणूनच पूर्वीची लोक म्हणायची की सानिध्य चांगलं ठेवा. ते काही उगीच नाही. अर्थात सानिध्य म्हणजे संगतीने जो वाईट सवयींचा परिणाम आपल्या एकमेकांवरती जो होतो, तो भाग वेगळाच. पण मी इथे असाही अर्थ लावेन. ऑरा हा दोन्ही प्रकारचा असू शकतो, पॉझिटिव्हही आणि निगेटिव्हही. शांत मन, प्रेमळ स्वभाव, करुणामय हृदय, आनंदी वृत्ती आणि फुल ऑफ कॉन्फिडन्स असलेल्या त्या माणसांच्या सानिध्यात गेल्यावर आपलं मनही खुश, प्रसन्न होऊन जातं. आपल्यालाही खूप हलकं फील होतं, कारण त्यांचा ऑरा पॉझिटिव्ह असतो. तसंच सतत ह्याच्या त्याच्या कंप्लेंट्स, राग, रुसवा, चिडचिड, टेन्शन, भीती किंवा अनसिक्युरिटी फील करत असलेल्या लोकांच्या सानिध्यात गेल्यावरती आपल्याला सुद्धा मनावरती भार आल्यासारखं वाटतं, कारण त्यांचा ऑरा हा निगेटिव्ह एनर्जीचा असतो. इथे जगात प्रत्येक व्यक्ती ही आपली वैयक्तिक मानसिक आणि भावनिक अवस्था घेऊन सतत फिरत असते. त्यामुळे जर तुम्ही सतत नकारात्मक विचारांमध्ये राहत असाल, तर तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि आसपासच्या वातावरणातही निगेटिव्ह एनर्जीचे व्हायब्रेशन्स सतत व्हायब्रेट होत असतात. आणि त्या ठिकाणी जर आपली एनर्जी लो असली किंवा आपण जर सेन्सिटिव्ह असू, भावनिकदृष्ट्या जर आपण कमकुवत असू, तर त्याचा परिणामही आपल्यावरती लगेच होऊ शकतो. इथे मी थोडंसं ज्योतिषीय दृष्टिकोनानुसार सांगेन. ज्यांचा जन्मकुंडलीतील चंद्र हा नीच राशीत आहे किंवा अष्टम स्थानात आहे, कमकुवत आहे, त्यांच्या मनावरती हा परिणाम लगेच होऊ शकतो किंवा हा इफेक्ट, निगेटिव्ह इफेक्ट त्यांच्यावरती लगेच पडू शकतो. म्हणजेच अशा लोकांचं लगेच डोकं जड होणं, मूड खराब होणं, मनाला थकवा जाणवणं, बेचैनी वाढणं असा त्रास दिसून येतो. याचा अर्थ काय? समोरची व्यक्ती जिचा हा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरती पडत आहे,
ती व्यक्ती वाईट असते असं नाही, तर तीच ॲक्च्युली तिच्या वैयक्तिक स्ट्रगलमधून, वाईट फेजमधून ती जात असते. पण आता ह्या ठिकाणीच आपल्याला आपला ऑरा क्लीन ठेवणं गरजेचं असतं. तर आता हा ऑरा क्लीन ठेवणं म्हणजे नेमकं काय, तर आपलं मन, आपले विचार आणि आपले इमोशन्स संतुलित ठेवणं. ह्या तिन्ही पैकी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आपल्या मनावर किंवा शरीरावर जास्त होऊ न देणं. आता हा ऑरा क्लीन ठेवण्यासाठीच्या 10 सोप्या सवयी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ग्रॅटिट्यूडची भावना व्यक्त करा. तुमच्याजवळ ह्या आयुष्यात परमेश्वरांनी जे काही दिलेलं आहे त्याबद्दलचे आभार मानायला चुकूनही विसरू नका. कारण ज्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत त्या बाबतीत जेव्हा तुम्ही थँकफुल राहायला सुरुवात करताना, परमेश्वर तुम्हाला आणखीन त्या बाबतीत सुख द्यायला सुरुवात करतो. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गात वेळ घालवा. ती ग्रीनरी पाहिल्यामुळे डोळ्याला थंडावा मिळतो. शिवाय झाडांची पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करता येते. पशु, पक्षी, प्राणी यांच्या सानिध्यात वेळ घालवा. कारण पाळीव प्राणी, पेट्स ॲनिमल जे आपण घरामध्ये पाळतो, त्यांना या वाईट ऊर्जेचा किंवा निगेटिव्ह एनर्जीची सगळ्यात पहिली जवळून चाहूल लागते. सो ते संकट ते स्वतःवरती ओढून तुमचा बचाव करू शकतात. तिसरं म्हणजे ध्यान करा. त्याबद्दलचा मेडिटेशनचा व्हिडिओ तुम्ही माझा पाहू शकता. चौथं म्हणजे डीप ब्रेथ घ्या. खोल श्वासोच्छवासाचा आपल्या शरीरावरती, आपल्या आरोग्यावरती खूप चांगला परिणाम होतो. आणि पाचवं म्हणजे स्वतःशी चांगलं बोला. स्वतःच्या बाबतीत सकारात्मक शब्द वापरायला सुरुवात करा. माझं मेलीचं नशीबच खराब, आमच्या नशिबातच कुठे आहे, आम्ही काय गरीब, तुम्ही काय मोठी माणसं, असे बऱ्याच लोकांच्या तोंडामध्ये मी असे शब्द ऐकलेले आहेत. बट इट्स नॉट गुड. तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता ते खरं व्हायला सुरुवात होते. सो स्वतःशी चांगले वाक्य वापरायला सुरुवात करा. सहावं म्हणजे नकारात्मक लोकांपासून दूर राहा. एका बाजूनी हे सगळे उपाय करून तुम्हाला तुमची पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा वाढवायची असते आणि नकारात्मक लोकांपासून थोडं डिस्टन्स ठेवून राहिल्यामुळे तुम्ही ती प्रोटेक्टही करू शकता. सातवं म्हणजे क्षमा करायला शिका. फॉरगिव्हनेस शिका. कारण कुठल्याही घटनेचं दुःख मनामध्ये भरपूर काळ ठेवल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आंतरिक शरीरावरती सुद्धा होऊ लागतो. आठवं म्हणजे चांगलं म्युझिक ऐका. म्हणतात ना, म्युझिक इज द मेडिसिन ऑफ अवर लाईफ. नवं म्हणजे पुरेशी झोप घ्या. कारण ती सुद्धा आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. आणि आरोग्य चांगलं असेल तर तुमची मानसिकता सुद्धा चांगली राहू शकते. म्हणजेच इनडायरेक्टली विचार मनामध्ये चांगले येऊ लागतात. आणि 10वं आणि शेवटचं म्हणजे आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोल्स सेट करा. जीवनामध्ये जर सकारात्मक उद्दिष्ट ठेवलीत आणि त्या दिशेने जर वाटचाल करायला लागलात तर आपोआपच मानसिकता सुधारते. मनामध्ये चांगले विचार यायला लागतात आणि त्याच अनुषंगाने आपल्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण व्हायला लागतात. आपलं शरीर हे काही फक्त हाडामासांनीच बनलेलं नसतं, तर आध्यात्मिक परंपरेनुसार ते 7 एनर्जी लेव्हल्सनी वेढलेलं असतं. आपले विचार, आपल्या भावना आणि आपली लाईफस्टाईल सुद्धा त्या प्रत्येक लेवलवरती परिणाम करत असतात. हे 7 लेवल्स म्हणजेच 7 कोश. ते कोणकोणते ते आता पाहूया. सगळ्यात पहिला म्हणजे अन्नमय कोश. याचा संबंध आपल्या शरीराशी, आरोग्याशी, आहाराशी आणि आपल्या पूर्ण जीवनशैलीशी येतो. म्हणजेच थोडक्यात जर शरीर आपलं सुदृढ असेल, हेल्दी असेल, तर हा कोश संतुलित राहतो. दुसरा म्हणजे प्राणमय कोश. श्वास, एनर्जी, एक्साइटमेंट यांच्याशी याचा संबंध येतो. प्राणायाम किंवा अनुलोम विलोम म्हणजेच श्वासोच्छवासाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्याने हा आपला कोश बळकट म्हणजे स्ट्रॉंग होतो. तिसरा असतो आपला मनोमय कोश. हा आपल्या सर्व प्रकारच्या भावना, फिलिंग्स, आनंद, दुःख, राग, भीती किंवा कोणत्याही प्रकारचा विचार या सगळ्यांशी संबंधित असतो. चौथा असतो विज्ञानमय कोश. याचा संबंध आपलं अंतर्ज्ञान, अंडरस्टँडिंग, डिसिजन पॉवर आणि योग्य अयोग्य याची जाणीव असणं या गोष्टींशी येतो. पाचवा असतो आनंदमय कोश. हा सर्वात सूक्ष्म अंतर्मनातील शांतता, प्रेम, ध्यान आणि ईश्वराशी एकरूपतेच्या भावनांशी संबंधित मानला जातो. सहावा चैतन्यमय कोश. ह्यामध्ये उच्च हाय लेवलची चेतना, आध्यात्मिक जागृतीचा स्तर म्हणून ह्याला मानलं जातं. सातवा ब्रह्ममय कोश. ह्यामध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव, आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव या स्तराशी जोडला जातो. कळतंय तुम्हाला, आपण फक्त शरीर नाही तर ह्या अन्न कोशापासून पूर्ण त्या ब्रह्ममय कोशापर्यंत 7 एनर्जी लेवल्सनी आपण वेढलेलो आहोत. शरीर हेल्दी असेल, मन शांत असेल, प्रसन्न असेल आणि विचारही जर आपले पॉझिटिव्ह असतील तर आपला संपूर्ण ऑरा हा तेजस्वी आणि संतुलित राहतो. लक्षात ठेवा, लोक ह्या सरकत्या पुढच्या काळाप्रमाणे तुमचे बोललेले एक वेळ शब्द विसरतील, तुमचं रूप विसरतील, वर्ड टू वर्ड तुम्ही त्यांना काय बोललेला आहात तेही ते विसरतील. परंतु त्या घटनेला तुमच्या सानिध्यात असताना
त्यांना तुमच्यापासून मिळालेली जी फिलिंग्स, ज्या भावना त्यांच्या मनात निर्माण झाल्या, म्हणजेच तुम्हाला भेटल्यावरती त्यांना खूप आनंद झाला की तुमच्याकडून ते दुखावले गेले त्यावेळेला त्यांना दुःख झालं की तुम्हाला भेटल्यावर एक वेगळ्याच प्रकारचं मनावरती त्यांच्या दडपण आलं, ह्या ज्या फिलिंग्स आहेत त्या ते कधीच विसरू शकणार नाहीत. म्हणूनच तुमचं मन नेहमी स्वच्छ ठेवा, विचार चांगले ठेवा आणि म्हणूनच त्यानिमित्तानेच तुमची जी एनर्जी आहे, तुमचा जो ऑरा आहे, तो नेहमी एनर्जेटिक, ग्लोईंग आणि तेजस्वी ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जे आहात तोच तुमचा खरा ऑरा आहे. आपण जितके शांत, प्रेमळ, आनंदी, प्रसन्न आणि सकारात्मक राहू, तितकीच तुमची ती एनर्जी ही इतरांपर्यंत प्रसन्नतेने पोहोचू शकते. आता तुम्ही ठरवा, आपण कोणालाही भेटल्यावरती समोरच्या व्यक्तीला एकदम फ्रेश, आनंदी, प्रसन्न वाटलं पाहिजे की अपसेट? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण ह्या चॅनलवरती तुम्हाला आणखी नवनवीन आध्यात्मिक आणि पॉझिटिव्ह एनर्जीचे अनेक व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.